हॅलो. टीम मीटिंग समाप्त करा, लगेच सेलिब्रेशन लावून घ्या, नम्र विनंती. आणि मैदानाकडे आपण लगेच वळूया. सलामी जोडी मैदानामध्ये येते. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आम्हाला समालोचक कक्षामध्ये अपेक्षित आहेत. 4 षटकांचा सामना गावदेवी तांबडशेत विरुद्ध जयभवानी कोपरोली या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. जयभवानी कोपरोली संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि गावदेवी तांबडशेत संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. आजच्या दिवसामध्ये जी पहिली सेमीफायनल म्हणजे उपांत्यविजेची लढत ही अर्थात रायबादेवी संघ रायबादेवी राबे संघ विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतो ती फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या दोन संघात आरोही 11 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या दोन संघाच्या लढतीत पहिली उपांत्यविजेची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसरी लढत अर्थातच राजवीर 11 श्रीराम बळवली आणि यानंतर येणारे संघ याच्यातून एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्व संघांना शुभेच्छा देऊया. मैदानाकडे वळूया. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचे युद्ध डावाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये येते. गोलंदाज संदेश पहिले षटक घेऊन आणि डावखोऱ्या फलंदाजांनी या चेंडूला भिरकावल्या. डीप स्क्वेअर लेग मधून येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. नेहमी आपण पाहायला मिळतात गावागावामधून अनेक खेळाडू येतात, एक समोर निश्चित खेळतात योगदान. आणि या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका त्याच दिशेला येतोय डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक बहारदार षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त योगदान तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार मारले. तो फलंदाज या ठिकाणी पाहताय तो अर्थातच संकल्प पाटील यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलं होतं. तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार 12 या धावसंख्येवर खेळतोय संदेश. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आणि जाळं विणलं होतं. जसं काय कोळी बांधव जसं जाळं विणतात त्या ठिकाणी जाळं मांडलं होतं ते अर्थातच मिडऑफ क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि 2 षटकारानंतर संकल्पची खेळी मात्र समाप्त. सौरभ एका बाजूला साहिल दुसऱ्या बाजूला सौरभ ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाज संदेशला हे मात्र 2 षटकारानंतर खाल्ल्यानंतर आलेलं यश पाहायला मिळालं. वळूया आपण मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून यावी उजव्या हाताने यावेळचा चेंडू वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. यष्टीचे चेंडू पकडू शकला नाही मात्र चेंडूला अडवला इथे मात्र गोलंदाजांनी आणि तोपर्यंत कोणती धाव इथे धावफलकावर आली नाही. 12 धावा धावफलकावर. एक चांगली खेळपट्टी तितकं चांगलं मैदान आणि या मैदानाच्या माध्यमातून मुंबई गोवा हायवेच्या अगदी जवळ असणारं हे मैदान क्रिकेटचं निश्चित योगदान इथे दिलं गेले. या स्पर्धेमध्ये 4था दिवस आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षक होता झेल पकडू शकला नाही तोपर्यंत चेंडू गेला तो अर्थात कव्हर पॉईंटला आणि तोपर्यंत मात्र 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला घेऊन जातोय 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावर आल्यात. 1 धावेने आपलं खातं उघडलं. या ठिकाणी फलंदाज सौरभनी साहिल समोर आहे
मगाशी जे आपण पाहिलं संकल्प बाद झाला 2 षटकारांच्या माध्यमातून अर्थात मिडाफला त्याचा झेल घेतला गेला. एक चांगला डावकर फलंदाज होता पण त्याला मात्र त्याचा खेळ समाप्त करण्यात आलं 12 धावसंख्येवर. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावी या ठिकाणी अर्थात लेट कटचा वापर केलाय. सुंदर फन पाहायला मिळतं. स्क्वेअर कट चेंडू गेला कव्हर पॉईंट मधून चिप्स. आणखीन एक मस्त दणदणीत चौका. सुंदर असा हा चौकार स्क्वेअर कट ज्याला पाहायला मिळालं तर कव्हर पॉईंट मधून चेंडूला खेळला होता. 4 धावांचं योगदान साहिलने आपलं खातं उघडलं आणि धावा धाबलकर येऊन पोहोचल्या त्या 17 धावा. पहिले षटक आपण पाहतात. पहिल्या षटकात 17 धावा. मागळे षटक समाप्त झालं संदेशचं. गावदेवी तांबडशेठ विरुद्ध जयभवानी कोपरोली या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहायला मिळतात. स्लोक 11 हमरापूर या संघाच्या संघनायकांनी कृपया आमच्या या ठिकाणी अतिथी कशा बाजूला येऊन आपण थांबायचं आहे कारण यातील जो विजेता संघ ठरेल त्यातला एक संघ अर्थातच या स्लोक 11 हमरापूर संघासमोर तिसरा विजेता सामना खेळ. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सतीश गोलंदाज येतोय. डावकर या ठिकाणी उजव्या हाताचा फलंदाज आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क आला नाही. उंची होती. चेंडू मात्र आपण पाहिला तो फलंदाजाच्या अगदी पुढ्यात पडला आणि उजव्या दिशेने चेंडू यष्टेच्या हातामध्ये विसावला. पॉवरप्लेचं अर्थात षटक समाप्त झालं त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं कारण 4 षटकांचा हा सामना. दरम्यान ज्या रिव्हर्स सेफचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मात्र तो फलंदाज देखील यशस्वी ठरला. आपण पाहता षटकार येतोय. कव्हर पॉईंट मधून आलेला एक शानदार फटका 6 धावा. हॅलो सौरभच्या बॅटमधून आलेला हा चांगला षटकार इथे पाहायला मिळाला. 6 धावांचे योगदान. 7 या वैयक्तिक धावसंख्येकडे एकूण धावा धावपलकार येऊन पोहोचल्या त्या 23 या धावपलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. पुढचा चेंडू 55 डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या काळी आणि सौरभचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळतात समाप्त होते. दुसरा फलंदाज बाद झाला. धावा आल्या त्या एकूण धावा आपण पाहतात त्या 23. गाणे जय भवानी कोपरोली या संघासमोर आपण पाहिलात पण 2 फलंदाज मात्र गमावलेत. 2 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. फलंदाज सतीश या ठिकाणी आपण पाहिलं. गोलंदाज झाला यश मिळालं. सतीश गोलंदाज ज्याने फलंदाज सौरभला मैदानातून परतलं. नवीन फलंदाज नितेश येतोय. बाळू या नावाने त्याला संबोधलं जातं. खरं तर बुडती नौका पहिल्यांदा एका नाखव्याची नावडीची गरज असं म्हणतात. पाहूया तो नावडा नाखवा या ठिकाणी मिळणार का. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक निश्चितच चौकाराचं 4 धावांचं योगदान. डीप थर्डमॅन सीमाच्या पुढे येतोय 4 धावा. तर एक चांगलं गीत संतोष मामांचं आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि हा अतिशय चांगला डान्स देखील आपण इथे पाहिलात. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी मात्र बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टेचक पूर्ण करतोय. निधा चेंडू सांगता इथे पाहायला मिळाली. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकात 17 धावा. दुसरं षटक सतीशचं ज्याने 1 विकेट प्राप्त केलं आणि आतापर्यंत 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. गुणलेखक म्हणून जनार्दन नागळे सर वय वर्ष 69. काय जबरदस्त गुणलेखन त्यांच्यामधून पाहायला मिळालं. दरम्यान यावी बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतला आणि वाडिश लॉंग ऑन मधून चेंडूला भिरकावलाय. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं जातं. येतो एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार.
मधून आलेला षटकार 10 या वैयक्तिक धावसंख्येवर आपण पाहायला मिळतात. एकूण धावा धाबलकर आल्या त्या 33 धावा. षटक क्रमांक दुसरं आपण पाहायला मिळालं 16 धावा. या षटकात सतीशने देखील खर्च केला, 1 विकेट मिळाली. संदेशनी 17 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकात 33, येणारी 2 षटकं बाकी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि फिरकी गोलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोंजी केली होती तोच अर्थात मयूर या ठिकाणी येतोय. डावखुरा गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून अर्थातच डाव्या हाताने यावेळी मात्र चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फ्रंटपुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र सेलिम मेडॉफला शेतशी चेंडू येतोय. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 34 धावा धाबलकावर 1 धावीचं योगदान इथे मिळालं. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहायला मिळतात. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं, त्यानंतर आपण पाहिलं हे 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना. आता मात्र समोर फलंदाज आहे साहिल. 5 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र भिरकावलाय. पूलचा फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलेला एक शानदार षटकार. 6 धावा. एक अतिशय चांगला डान्स तुम्हाला पाहायला मिळतं. कारण नेहमी आपण पाहायला मिळतं फार कमी वेळा अशा प्रकारचे क्रिकेट रसिक खेळताना या ठिकाणी डान्स करताना पाहायला मिळतात. संतोष यांचं निश्चित चांगलं योगदान. ओळी आपण मैदानाकडे. पुढी चेंडू रिव्हर्सिव खेळायचा होता. बॅटच्या पडल्यात चेंडूला घेतलाय. चेंडूला मात्र आपण पाहतात थर्डमॅन सिमर जे पाठवलंय रिव्हर्सच्या माध्यमातून 4 धावांचं आणखीन एक योगदान. चौकार. तब्बल 44 धावा धपलकावर आतापर्यंत अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील करण्यात आलं होतं. बॅट चेंडूचा संपर्क इथे आहे चांगला नव्हता. निर्धाव चेंडू सांगता इथे झाले. नितेश या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. 1 षटकार आणि 2 चौकाच्यामुळे 14 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिले. पुढे चेंडू पुन्हा एकदा आकुटब्या चेंडू डाव्याशीच्या बाहेरचा चेंडूला भिरकावून दिले. पुन्हा फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला आहे. मला शानदार योगदान. तर 6 इथे मिळालंच. आपण पाहतात धावा धाबलकार वेगाने पुढे येतात. 50 धावा धाबलकावर. मंदाबाई शिकलेली नव्हती का? गीतकार जयेश जाधव पनवेल यांचं अतिशय चांगलं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. गायक सुमित राऊत पालघर हे आपण पाहतात. मंदाबाई शिकलेली नव्हती का? पण आता तसं कधी घडलंच नाही. कारण स्त्रियांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. या दरम्यान जाऊया मैदानाकडे. इथे मात्र हा सुंदर झेल घेतला गेला आणि फलंदाज जमात इथे पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. विकेट मिळाली. फलंदाज बाद झाला. नितेशची खेळी समाप्त झाली ज्याने 1 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं 14 धावांचं योगदान इथे दिलं आणि 50 धावा धाबलकर असताना 3 फलंदाज आतापर्यंत गमावले ते गावदेवी तांबडशेत संघाने. नवीन फलंदाज रोहन या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. षटक देखील आपण पाहिलं या ठिकाणी मयूरचं समाप्त झालं. थोडंसं मागडी षटक म्हणता येईल कारण 1-2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून ती खेळी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा
3 षटकांची समाप्ती. येणारे शेवटचे षटक हाणामारीचे षटक आणि या षटकात पाहूया किती धावांचे योगदान गावठी तांबडशेत संघ देईल. संकल्प बाद झाला होता 2 षटकांच्या मधून 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं. साहिल बाद झालं होतं एक चौकारच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान दिलं. सौरभ यांनी एक षटकाच्या मधून 7 धावांचं योगदान दिलं. सोहेलचा इशारा येतोय आणखीन एक धावेचं योगदान 51 धावा धावफलकावर. चालू सामना हा गावदेवी तांबडशेत आणि जयभवानी कोपरोली या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज भूषण या ठिकाणी जयभवानी कोपरोली संघाचा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. भूषण पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे शेतेशे चेंडू जाईपर्यंत वाईडिश लॉंग ऑफला चेंडू सीमा पार. एक सुंदर फटका येतोय. 4 धावांचे योगदान. मागच्या सामन्यामध्ये देखील निश्चित आपण पाहिलं होतं तिसरा पंच मैदानात गेला होता. मैदानाकडे आपण वळतोय पुन्हा एकदा बलवली यांकडून पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावरच्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मात्र वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडूला फेकून दिला. पुलचा फटका आला. गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या तब्बल 61 3 गडी बाद. साहिलच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका आपण पाहायला मिळाला. 6 धावांचे योगदान 61 धावा धावफलकर आल्या. 4 षटकांचा सामना. शेवटचे षटक आणि या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये भूषणवर आक्रमक स्वरूप धारण केले. पुढचा चेंडू ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्रामधून चेंडू जाईल. तीर दरम्यान सी मार्शेपुढे येतो. एक शानदार फटका आणखी 4 धावांचे योगदान. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला च्या साह्याने चेंडू आपण पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये अर्थात लॉंगॉनमध्ये या चेंडूला अडवला गेला. 2 धावा आणखीन धावफलकी नोंदवल्या. 2 धावांचे योगदान मिळते ते फलंदाजाला आणि या 2 धावा मिळतात त्या साईला. साईलच्या खात्यामध्ये 2 धावांचे योगदान मिळेल. संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 67 धावा धावफलकावर. शेवटचे षटक भूषण गोलंदाज. 67 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात. पण एक नक्कीच मोठी धावसंख्या धावफलकावर नोंदवली ते गावदेवी तांबडशेट संघाने. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न इथे शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतला गेला आणि एक जे वादळी खेळी करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. साहिलची खेळी समाप्त. पाटील सरांचा निश्चित हे गीत आपण शीर्षक गीत पाहायला मिळालं. नवीन फंडास मैदानामध्ये येतोय कुणाल. नवीन फंडास मध्ये येतोय. धावा आत्तापर्यंत धावफलकार आपण पाहिलं तर एक मोठी धावसंख्या वादळी धावसंख्या ज्याला म्हणले जातं धावफलकार आले. यावेळी मात्र ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहिला तर यष्टीचा वेध घेऊ शकले नाहीत. परंतु आपण 1 धाव अर्थात सोयीच्या माध्यमातून 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या गावदेवी तांबडशेत संघाच्या तब्बल 69 धावा धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. खेळाच्या अर्थातच आपण पाहणार तर पहिली उपांत्यविजेची लढत ही रायबादेवी रावे विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे अलिबाग तालुक्यातील संघ यांच्यामध्ये ती पहिली लढत पाहायला मिळेल. त्यामध्ये यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिला. लॉफ्टेड शॉट. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा.
धावसंख्या धावपलकावर आली होती 75. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी तांबडशेत संघाच्या माध्यमातून 76 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले. 76 धावा 4 षटकांचा सामना म्हणजे प्रति षटक जर इथे पाहिलं तर अर्थातच 19च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवावी लागेल ती जयभवानी कोपरे संघाला. चला लगेच क्षेत्रेशन लावून घ्या. क्षेत्रेशन लावून घ्या आणि फलंदाज पाठवायचे आहेत कारण यातील विजय संघ हा स्लो इलेव्हन हमरापूर या संघासमोर तिसऱ्या फेरीतला शेवटचा सामना या ठिकाणी खेळेल आणि त्यातला एक संघ हा उपांत्य फेरीमध्ये चौथा संघ ठरेल या स्पर्धेमध्ये कोणता तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. पण जसं मगाशी म्हणालो की रायबादेवी रावे आणि आरोही इलेव्हन फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे यांच्यामध्ये उपांत्य फेरीची पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरी लढत आपण श्रीराम राजवीर इलेव्हन श्रीराम बळवली विरुद्ध या 3 संघामधून जो संघ हा उपांत्य फेरीत दाखल होईल यांच्यामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. या एकूण फलंदाजीचं पृथक्करण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगलं योगदान या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 षटकारांच्या माध्यमातून संकल्प याने 12 धावांचं योगदान दिलं तर साहिल याने मात्र आपण पाहिलं तर 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मध्ये 19ची खेळी केली. तर सौरभनी 1 षटकाराच्या मध्ये 7 धावांचं योगदान दिलं आणि नितेश याने मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 चौकार 2 षटकारांच्या माध्यमातून 7 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं आणि निर्धारित 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 75 धावा धावपलकडे 76 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय. ते जय भवानी कोपली संघासमोर खेळाचं दुसरं सत्र या काही क्षणामध्ये सुरू होईल. परंतु तत्पूर्वी स्लोक इलेव्हन हमरापूर संघाच्या संघनायकाला एक विनंती असेल की आपण आमच्या अर्थात अतिथी कशाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे कारण या 2 संघातल्या विजय संघाबरोबर आपली तिसऱ्या फेरीची लढत इथे पाहायला मिळेल. तर खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया हिंदी समालोचक जिते गावाचा एक अतिशय गोड आवाज कृष्णा म्हात्रे सरांचा. ओ टू कृष्णा म्हात्रे सर. धन्यवाद. हेलो, थैंक यू वेरी काका मोहतरे. बढ़ते दोस्तों मुकाबले तरफ एक ज़बरदस्त आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की तरफ से ये मुकाबले का आयोजन गणेश दादा और संजय डंगर के माध्यम से ये मुकाबले का आयोजन किया गया है. लाजवाब आयोजन जिनके बर्थडे के दिन ये मुकाबले के अवसर पर रखे गए थे और कुल मिलाकर 76 रनों का टारगेट सामने है. कुणाल और आशीष. आशीष स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर गेंदबाज संकल्प. और इसी के साथ पहली गेंद. क्या लाजवाब कैच. अपने फालतू में कैच करना इतना आसान नहीं होता लेकिन संकल्प ने कर दिखाया. ऐसे खिलाड़ी से श्रीलंका के चामुंडा वार्स अपने हाथों में कैच लेते थे उसी तरह का नतीजे. और ये पहला झटका लग चुका है आशीष के रूप में. जय भवानी कोऑपरेटिव टीम को नए बल्लेबाज मैदान पर आते हुए भूषण. भूषण का आगमन होता हुआ पहली विकेट 0 पर गिर चुकी है. जीतने के लिए 76 रनों का टारगेट. 76 रन चाहिए जीतने के लिए. करिया मरो की स्थिति. जीतेगा वो जाएगा हमरापुर के साथ, हारेगा वो जाएगा. कुछ यादगार पल लेकर इस मैदान से यह आयोजन किया है युवा मोर्चा जनता पार्टी भाजपा की तरफ से.
ऐसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद शॉर्ट पिच गेंद, काफी तेजी गेंद के साथ, गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर अंपायर ने देखा, जाना पड़ा वाइड कर दिया। रनों के साथ खाता खुल चुका है टीम का स्कोर हो चुका है 1 रन। पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद थोड़ी सी लाइन भटके, उसी तरह का एक्शन है चामुंडाबाज से श्रीलंका खिलाड़ी उसी तरह की गेंदबाजी लेफ्ट हैंड से करते हैं, काफी तेजी गेंद के साथ आते हैं और तेजी के साथ गेंद डालते हैं। ऐसे भी अगली गेंद संकल्प की, ये गेंद थोड़ी सी आप स्टंप से काफी बाहर अंपायर ने देखा, जाना पर्चा और आखिरकार इसे वाइड करार दिया। संख्या हो चुकी है 2 रन, अतिरिक्त रनों की संख्या 2, टीम का स्कोर भी 2 हो चुका है। पहली गेंद सफल साबित हुई, जिनकी गेंद पर सफलता मिली, लेकिन बैक टू बैक 2 गेंद वाइड फेंके हैं। आज इंडिया और न्यूजीलैंड का मुकाबला चलता है। न्यूजीलैंड की बल्लेबाजी है जिन्होंने 9 ओवर में कम से कम 80 रन बनाए थे, लेकिन ऐसे हालात पर कितना स्कोर हुआ ज्यादा जानकारी नहीं है। इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, बिग हिट गेंद, बिल्कुल 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 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर, डीजे गोल्डन। को फुल कर दिया, फाइन लेग के ऊपर से बिग हिट गेंद, 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। 6 रनों के साथ तेजी के साथ स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 8 रनों पर, यानी कि रनों की संख्या हो चुकी है 8 रन। थोड़ी सी गेंद शॉर्ट थी, देखा, जाना पर्चा और इसको बिल्कुल पोजीशन में आ, सीधी गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन से बाहर, 6 रनों के लिए 8 रनों, 8 हो चुका है, स्कोर 8 हो चुका है। इसी बीच अगली गेंद, ये गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप से फिर से दिशा भटकी है और अतिरिक्त संख्या हो चुकी है 3 रन, टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 9 रनों पर। पहली गेंद पर शानदार विकेट, दूसरी गेंद बैक टू बैक 2 वाइड, जिसके बाद तीसरी गेंद पर शानदार छक्का, जिसके गेंद ऑफ स्टंप से काफी बार अंपायर नंदू ने जाखा पर्चा जाना और इसे वाइड करार दे दिया। टीम का स्कोर हो चुका है 9 रन। इस बीच अगली गेंद डालने के लिए तैयार संकल्प, और इसी बीच ये फिर से गेंद दिशा भटके और ये वाइड का इशारा, टीम का स्कोर डबल फिगर में जाकर अतिरिक्त संख्या हो चुकी है 4, टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर। ये चौथा वाइड है। हर्षदीप ने, चलिए जल्दी कीजिए, समझाने की कोई जरूरत नहीं है और मुकाबले दोस्तों होने वाले हैं, लेकिन जिस तरह से गेंदबाजों को समझाना बहुत जरूरी होता है, लेकिन कई बार ऐसा होता है कि ज्यादा गेंदबाज वाइड करता है। इंटरनेशनल में हर्षदीप ने भी ज़्यादा वाइड डाले थे, उस तरह का नतीजा होता है मैदान में। 4 अभी तक गेंद वाइड फेंके हैं। क्रिकेट में कई गेंदबाज पहली गेंद पर सफलता लेने के बाद थोड़े से चलिए टाइम लगाया है। ऐसे भी अगली गेंद बॉलिंग मार पर संकल्प की अगली गेंद, बैट का मुंह खोला, पॉइंट के बीच में से गेंद निकलती हुई सीधी गेंद बॉडी लाइन को चीरती हुई बिल्कुल 4 रनों के लिए, 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 14 रनों पर। डीजे और इसे भी संकल्प फिर अपने बॉलिंग मार पर, टीम का स्कोर हो चुका है 14 रन, जीतने के लिए 76 रनों का टारगेट सामने है। इसी बीच ये गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, लेकिन थोड़ी सी यॉर्कर लाइन थी, गेंद थी वाइड यॉर्कर थी, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई कई देर के बाद एक रास की साथ सभी खिलाड़ी लिए होगी तांबा क्षेत्र के। टीम का स्कोर हो चुका है 14 रन। संकल्प फिर अपने बॉलिंग मार पर काफी तेजी से गेंदबाजी करते हैं और इसी के साथ गेंद को खेला है फिर से बिल्कुल मिड विकेट के रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी और गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 18 रनों पर। डीजे चलिए बघा वेळेचं बंधन पाळा, कारण आपल्याला बरेच सामने अजून खेळवायचे आहेत. अंतिम मुकाबला आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ, त्यासाठी वेळेचं बंधन पाळा.
चलिए टाइम इज मनी, टाइम पास मत कीजिए प्लीज. पहिल्या षटकासाठी 8 मिनिटं आपल्याला पाहायला मिळाली होती. जरा प्लीज विनंती आहे, फास्ट करा, नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. जाऊया कृष्णा म्हात्रे सरांकडे. धन्यवाद. अंपायर वाइट है क्या? आउट है ना? ओके. विकेट है तो बल्लेबाज आउट हो चुके हैं. भूषण का अंत होता हुआ. बालो 7 मिनिटाचा अवधी आहे आणि या अवधीमध्ये आपल्याला खेळाचं पहिलं निश्चितच जे दुसरं सत्र पूर्ण करायचं आहे. ही नम्र विनंती आहे. टीम मिटिंग घेऊ नका. गोलंदाजी बदल करताना संघनायकांनी नोंद घ्या की आपण कोणाला गोलंदाजी द्यायची आहे. बिल्कुल समय ज़्यादा बर्बाद मत कीजिए, क्योंकि समय के साथ चलता है तो ज़्यादा पैसा आदमी कमा सकता है. उस तरह से आप भी जल्दी जल्दी कीजिए, थोड़ा वक्त बर्बाद में. 7 मिनट का आपके पास समय बचा है. 7 मिनट रिक्वायर्ड. एंड अभी तक आपको 3 ओवर डालने हैं. 7 मिनट आपके पास बचे हैं, नहीं तो एक खिलाड़ी डायरेक्ट के अंदर रखना पड़ेगा आपको. मयूर मयूर का आगमन होता हुआ गेंद को खेला है. बिल्कुल स्ट्रेट ड्राइव था जब गेंद को उठाया गया, जब तक बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. और इसी के साथ देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल हो गया और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 20 रनों पर. नीतीश बालू गेंदबाजी कर रही है. पहली गेंद पर 2 रन आ चुके हैं. बल्लेबाज स्ट्राइक पर है कुणाल. ऐसे बीच अगली गेंद नीतीश बालू की गेंद को स्ट्रेट ड्राइव किया है. बिल्कुल साइज स्किन के ऊपर गेंद जाकर गिरी है. गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर. डीजे इन 6 रनों के साथ टीम का स्कोर 26 हो चुका है. ऐसे बीच अगली गेंद और इस गेंद को उछालने की कोशिश. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. मयूर और कुणाल दोनों मैदान पर डटे हुए हैं. चंद्रकांत घरत जी का यह आगमन हो चुका है, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूंगा. और ऐसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार. फिर से बॉलिंग मार पर नीतीश बालू और इस गेंद को घुसा दिया है. बिल्कुल कॉमेंट्री बॉक्स के ऊपर से गेंद. बिग 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 गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर. डीजे रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 32 रनों पर. साथी स्कोरर जनार्दन सर यहाँ उपस्थित है. साथी कॉमेंटेटर काका महोदय उपस्थित मेरे साथ है. कई बार हमारे साथ कॉमेडी में जुड़े हैं. पनवेल से लेकर उरन तक कई बार हमने सफर शेयर किया है. और ऐसे बीच ये गेंद को खेला है. गेंद हवा में. इसी के साथ स्ट्रोक 11 हमरापुर संघ. और इसी के साथ एक दूसरा विकेट गिरता हुआ. कुणाल आउट हो चुके हैं. मयूर अभी तक मैदान पर नहीं. बल्लेबाज टीम का स्कोर हो चुका है 32. संदेश का आगमन होता हुआ. और इसी के साथ एक रन मुकम्मल होता है. 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 33.
पहले ओवर में कुल मिलाकर 15 रन और इस ओवर में आए हैं पहले ओवर 8 ना, इस ओवर में 15 रन और पहले ओवर में 18 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 33 रन। पहा या ठिकाणी 4 मिनिटाचा फक्त अवधी आहे आणि 4 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. ही आयोजकांकडून तुम्हाला नम्र विनंती करण्यात आली, सूचना देण्यात आली आहे. तर 4 मिनिटांमध्ये आपण पादात ही षटक समाप्त करायचं आहे. ऐसे बीच पहली गेंद को उछाल दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन ओमकार गेंदबाजी कर रहे हैं। डीजे चलिए, नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। छोटू सौरभ नए बल्लेबाज मैदान पर। 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं, टीम का स्कोर हो चुका है। नए बल्लेबाज सौरभ का आगमन होता हुआ और इसी के साथ जोरदार अफिल में उत्साह ज्यादा, विश्वास बिल्कुल कम, और 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है। लेग बाय का इशारा, टीम का स्कोर हो चुका है 34। इसी मैदान पर जीता युवा प्रीमियर लीग होने वाली है 2026 में, जिसकी तारीख है बाद में बता दो आपको। और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। मैं बात कर रहा था, सभी को खुश खबर आने वाले इसी मैदान पर जीता हुआ प्रीमियर लीग होने वाली है 2026 में, जिसकी तारीख है 18, 19, 20, 21 और 22 फरवरी में होने वाले हैं, जिसकी प्राइस है 1020 और सेकंड प्राइज है 60,000 और 35,000 और 35,000, और जो ऑनर है जिनकी फी रहेगी 30,000 रुपया। ऑनर विनर फाइनल के लिए बाइक है, और कुल मिलाकर ऑप्शन 29 जनवरी को होने वाले हैं। और प्लेयर की फी, प्रवेश फी रहेगी, यानी कि जो फॉर्म भरने की फी है वो 600 रुपये रहेगी। और जिसके बाद अंतिम तारीख 28 तारीख है, और आपको फॉर्म भरने का जो अध्यक्ष संजय डंगर और गणेश पाटिल जी के साथ संपर्क करें। और इसी के साथ ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई। वाइट का इशारा, और इसी के साथ टीम का स्कोर हो चुका है 35। और इसी के साथ फिर से एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। और इसी के साथ हमरापुर टीम कहीं मत जाइए, एक बड़ी प्रीमियर लीग इसी मैदान पर होने वाली है, जीता युवा की प्रीमियर लीग 2026 आने वाले फरवरी में होने वाले हैं। और इसी के साथ ये गेंद थोड़ी सी नीचे रही और बल्लेबाजों ने बल्ला चला, लेकिन 1 रन का मौका, और 1 रन के साथ बल्लेबाज दूसरा लेना चाहते, लेकिन आगे निकल आया और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। और 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 37। सर्व क्रिकेट रसिकांना खुशखबर सालाबाद प्रमाणे जीता प्रीमियर लीग होत आहे 2026। यातील प्रथम क्रमांक तुम्हाला राहील 1,20,000, 60,000, 35,000, 35,000, आणि ऑनर फी राहील 30,000 रुपये ऑनरला द्यायला लागतील। आणि ऑनर आहेत त्यांच्यासाठी एक बाईक, ऑनरसाठी काय मिळत नाही, त्याच्यामुळे ही चांगली काही योजना आहे। आणि प्लेयरसाठी फॉर्म फी राहील 600 रुपये, आणि ऑप्शन राहतील
जानेवारी 28 तारीख आणि कृपया करून तारीख लक्षात ठेवा. संपर्क करण्याचं संजय डंगर आणि या मॅचचे आयोजक गणेश दादा पाटील यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे. आणि केतनमध्ये तुमच्या सोबत आहेतच, त्याबद्दल काही शंका नाही आहे. चला एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घ्या. तुम्हाला पॅनल्टी लागलेली आहे तांबरच्या संघाला. कैच आउट हो चुका है. टीम का स्कोर है 36. टीम का स्कोर 37 हो चुका है. 37. चला एक प्लेअर आतमध्ये घ्यायला लागेल तुम्हाला. पेनल्टी लागली आहे तुम्हाला. रुपेश नहीं बल्लेबाज मैदान पर. दीपेश का आगमन होता हुआ. रोहित गेंदबाजी करेंगे. आखिरी ओवर प्रगति पर. लंबा टारगेट चेज करना है तो मुकाबला एक तरह से दोनों गांव के नजदीक में लगने की संभावना है. हमरापुर और तांबरशेत दोनों नजदीकी गांव. फासला बिल्कुल 5 मिनट का घर का वैसा होता है, वैसा रास्ता है दोनों के बीच में. ऐसे बीच इस गेंद को घुमा दिया है और इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 43. ऐसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार और इस गेंद को जोरदार घुमाने की कोशिश, लेकिन डॉट गेंद की समाप्ति. डॉट गेंद पर दोस्तों कोई नंबर लिखा नहीं होता. एक तरफा मुकाबला दोनों गांव के बीच में रहेगा, जिसमें सुपर 4 के लिए आज के दिन रवाना होने वाली टीम दोनों नजदीकी गांव से कोई होने वाली है शायद. और इसे बीच एक डॉट गेंद की समाप्ति. अच्छी गेंदबाजी. रोहित ने अच्छा कमबैक किया है. छक्का लगने के बाद भी कुछ नहीं, लेकिन अच्छा कमबैक यंग खिलाड़ी कर दे देगा. अच्छी उम्मीद हर खिलाड़ी में दिखती है, वही उम्मीद रोहित के द्वारा तांबरशेत के युवा खिलाड़ी जिनमें दिखाई दे रही है. इसे भी अगली गेंद रोहित की और इस गेंद को उछालने की कोशिश. क्या लाजवाब गेंद. बिंदी गेंद थी सभी. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. चलिए वहां हमरापुर टीम के कप्तान यहाँ आ चुके हैं. मैं जिनसे सहयोग करना चाहूँ, स्टेज पर आ जाइए प्लीज. बैठिए, थोड़ा सा पानी भी नहीं पीजिए. आपके पास मौका है सुपर 4 में पहुंचने का. इसमें बड़ी किस्मत कोई अच्छी नहीं है. और इसी के साथ पार्टनरशिप किया. गेंद सीधी 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर. लेकिन दिवाले होने के बाद फटाके बजाने की कोई जरूरत नहीं. उस तरह का नतीजा हुआ. बल्लेबाजी अच्छी चल रही थी, लेकिन ऐसे हालात पर जो मौका था उस मौके में जुदूद में रन नहीं आया, जिसका नतीजा भी मुकाबला हार के कगार पर खड़ा हुआ है. असबे आखिरी गेंद रोहित फिर अपने बॉलिंग मार पर. ये गेंद और इसी के साथ मुकाबला जीता है बिल्कुल तांबरशेत की टीम के कप्तान. आ जाइए प्लीज. जीती हुई टीम की हार्दिक बधाइयां. हारी हुई टीम है जिनके लिए भी हार्दिक बधाइयां. आगे का मुकाबला होगा तांबरशेत और श्लोक हमरापुर के बीच में. आइए दोनों टीम के कप्तान. यह मुकाबला 3 ओवर का रहेगा शायद. 3 ओवर का ना दोस्त, 3 ओवर का मुकाबला रहेगा. 18 गेंदों